खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा। मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर कला मंदिर पारोळा रोड धुळे। रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025। संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप कार बाजार सावता ट्रेडिंग शेजारी आग्रा रोड देवपूर धुळे। संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन संपर्क क्रमांक 9764612945। प्राचार्य एसटी चौधरी 8209 92833। प्राचार्य बीएस जाधव 94227 91235। एकनाथ दौलत माळी संपर्क क्रमांक 90221 94550। ज्ञानेश्वर तुकाराम माळी संपर्क क्रमांक 88 059 411। सुमित चौधरी संपर्क क्रमांक 96 047 73 779। कैलास पंडित पाटील संपर्क क्रमांक 90 962 04 116। डॉक्टर सनील वाघ संपर्क क्रमांक 98 813 94 217। श्री कैलास बागुल संपर्क क्रमांक 73 500 58 826। पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे। धुळे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा धुळे व जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती अर्थातच दिशाची बैठक जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये खासदारांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती। या बैठकीमध्ये खासदारांनी जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या निकृष्ट कामांचे वाभाडे काढत संबंधित अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या। तर अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या या दिशाच्या बैठकीमध्ये काही अधिकारी मोबाईलमध्ये गुंग असल्याचं दिसून आले। त्यांना या बैठकीचं गांभीर्य नसल्याचा प्रकार समोर आला आहे। खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या दिशाच्या बैठकीमध्ये जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयातील विभागांचा आढावा घेण्यात आला। सर्व शासकीय कार्यालयांमधील योजनांसह कामांची माहिती घेत किती कामं झाली आणि किती कामं प्रलंबित आहे याची सविस्तर माहिती खासदारांनी जाणून घेतली। तर काही विभागाच्या प्रमुखांना कामात सुधारणा करण्यासह सर्वसामान्यांपर्यंत योजनांचा प्रसार करण्याची तंबी देखील खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी यावेळी दिली आहे। फक्त एक्झाम्पल देतो, लिहून देतो पाहिजे तो आपल्याला। आणि मला वाटतं की आपण माहिती सादर केली आहे, पण खासदार मॅडमला मी रिक्वेस्ट करणार की त्यांनी जलजीवन सर्व्हिस कशी दिली आणि त्याच्यामध्ये ब्लॅक लिस्टेड ठेकेदारांचे नाव आहे ते खूप महत्वाचं आहे। मी जे रिपोर्ट मागवलं त्याचा तंदुरुबामध्ये ते पूर्ण माहिती एकत्र केली आणि ते सेपरेट बैठक लावली आहे। त्याच्यामध्ये कोणते ठेकेदार आहे, कुठून आहे, काय स्टेटस आहे, किती ब्लॅकलिस्ट केले आहे त्यांची माहिती प्लस जे पण इम्पॉर्टंट कुठे कुठे काम केले आहे ते सर्व डिटेल माहिती हे अपूर्ण आहे। याच्यावर असं काय आपण चर्चा करू नये। माहिती पण अपूर्ण आहे आणि ते 100% पूर्ण झालं असं म्हटलेलं आहे, ते 100% पूर्ण झालेलं नाही। ही अशी कशी माहिती देशभरात पॅटर्न चालू आहे 100% पूर्ण दिलेलं आहे। एसएसटीसी असं का घेऊन मी अंदाज घ्या किती भ्रष्टाचार चालू आहे। अशा पण घटना आहेत ज्या जलजीवन मिशन भ्रष्टाचार आहे हे मात्र निश्चित। एक मीटिंग आपण आमदार 2 मध्ये मनपा करते काम आणि मनपा मार्फत आता जेवढं आपण खोदकाम करणार आहे ते पाईप टाकल्यानंतर लगेच आपण रजिस्ट्रीचं काम लगेच करणार नाही आपण ते आम्ही आधी जे रोड कॉन्क्रीट रोड किंवा ॲस्फाल्ट रोड असतील ते आम्ही रोड कटरद्वारे कट करणार आहे। म्हणजे तेवढंच पट्टा कट होईल, गुडगुडीत पट्टा कट नाही होणार। तेवढा पट्टा कट झाल्यानंतर ते पाईपलाईन लिंक झाल्यानंतर लगेच तात्काळ आम्ही ती रजिस्ट्रेट करणार नाही, तसंच असं देणार नाही मॅम। आता या
त्याचं म्हणजे पूर्ण निधी आला का नाही, अजून त्याच्यात 33% 67% आणि धुळे मनपाचा 30% तो केंद्र शासनाचा हिस्सा आहे। यावेळी खासदार शोभा बच्छाव, खासदार ॲडव्होकेट गोपाल पाडवी, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्यासह सर्व शासकीय विभागांचे प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाकीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा। मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे। रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025। संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे। संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45। प्राचार्य एस.टी. चौधरी, 82 089 92 833। प्राचार्य बी.एस. जाधव, 94 227 91 235। एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550। ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411। सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779। कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116। डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217। श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826। पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक, रिपीट, सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे, असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे। शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना जिकरीचा झालेला बोरविहील टोलच्या अनागोंदी कारभाराबाबत वृत्तपत्र खटाटोपनं मालिका प्रसारित केली होती। त्यांच्या वृत्तपत्रातील मालिकेची दखल खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी घेत दिशाच्या बैठकीमध्ये वृत्तपत्र खटाटोपचा उल्लेख करत संबंधित NHIच्या अधिकाऱ्यांना विचारणा करत चांगलंच धारेवर धरलंय। यावर अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरं देत असताना दिशाच्या बैठकीतच वृत्तपत्र खटाटोपचे संपादक पत्रकार गणेश पवार हे कडाडले। बोरविहीर टोल नाक्याचा अनागोंदी कारभार कशा प्रकारे सुरू आहे त्यांच्या त्रुटी काढत सभागृहाचं लक्ष त्यांनी वेधून घेतलं। पत्रकार गणेश पवार एकामागे एक मुद्दे उपस्थित करत असताना दोनही खासदारांसह जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी पत्रकार गणेश पवार यांच्याकडे बघतच राहिले। शेवटी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना टोलच्या अनागोंदी कारभाराबाबत कडक सूचना देत तंबी दिली आहे। खटाटोप याच्यामध्ये की काम अपूर्ण असताना त्यांनी मालिका चालवली। काम अपूर्ण असताना टोल आकारण्यात येतो, खासदारांचं लक्ष नाही, असं तसं तुम्ही खुलासा केला पाहिजे ना। मग काय आहे वस्तुस्थिती काय आहे तुमच्याकडून काहीच खुलासा नाही। आणि हा जो टोल आहे मॅडम, हा मिनिस्ट्रीचा टोल आहे, कोणत्याही म्हणजे त्याची टोल आहे ती प्रायव्हेट कंपनीसाठी नाही। हा जो प्रोजेक्ट होता हा हॅम तत्वावर झालेला आहे अवॉर्ड, त्याच्यामध्ये 40-60% होतं। त्याचा जो टोल आहे तो मिनिस्ट्रीच्या मार्फत इनिशिएट केला कम्युनिकेट करा चालेल। मॅडम नमस्कार, मी गणेश पवार। माझा प्रश्न असा होता की अभिनंदन की आपण आज मुद्दा उपस्थित केला सर्वसामान्यांचा। पंचवटी शेतकरी त्यांना धुळ्यापासून शिरूरपासून धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कंटिन्यू यावं लागतं आणि तो रस्ता पूर्णपणे
कर्तव्याचं बेसचं काम मी मागे केलं साहेबांची चर्चा केली होती. साहेबांनी पूर्णतः पालक असताना पण जर यादव साहेब कधी पूर्ण बोलत नाही, उचलत नाही. पहिले तर आपण आपल्या याच्या माध्यमातून पहिले तुम्ही यादव साहेबांना एक नोटीस द्या की तुम्ही आज किती मोठी महत्वाची मीटिंग असताना यादव साहेब उपस्थित काय झाले यांनी ते कर्मचाऱ्यांना पाठवून दिले. मेन मुद्दा असा आहे मॅडम, यांचं लोकेशन हे सांगता 67 किलोमीटरचा रस्ता आहे, पण त्या 67 किलोमीटरच्या रस्त्यामध्ये 60 किलोमीटरचं काम सांगतात. यांचं लोकेशन हे सांगून द्यावं की 67 किलोमीटर रस्ता हा कुठून आहे, तो रस्ता कुठून आहे आणि किती आकार ते रस्त्यावर करताय हे एक पहिला महत्वाचा मुद्दा. आणि दुसरा मुद्दा एक असा होता तर टोलवरती सगळं दाखवण्याची आतापर्यंत टोल 3 तास मध्ये दाखवत आलाय त्या टोलवर. आणि त्याच्यानंतर तिथल्या स्थानिक ग्रामस्थांचा नोंदणी मांडली गेलेला नाही, त्यांच्या 10 नोंदवल्या गेलेल्या नाही. आणि 10 नोंदवल्या असतील तर आता विचारा तिथं ज्या ग्रामस्थांनी टोल प्रायव्हेट संदर्भात 10 दिलेले असतील त्यांनी ते आल्यानंतर आपल्याला सादर करावे, सादर करावे. जेव्हाही आम्हाला एक टोल इस्टॅब्लिश करायचा आहे त्याच्या 3 दिवसाआधी आम्ही पेपरमध्ये नोटीस देतो. 24 नोव्हेंबर रोजी आम्ही टोल चालू केला, त्याच्या आधी आम्ही 21 नोव्हेंबरला 2 न्यूजपेपरमध्ये एक मराठी आणि एक इंग्लिश त्याच्यामध्ये आम्ही टोल चालू करणार आहे 24 तारखेपासून. त्याचे काय रेट राहतील, तिथे कोणकोणते कन्सेशन उपलब्ध राहतील त्याची सगळी माहिती पेपरमध्ये पब्लिश केली होती. त्याच्यानंतर आम्ही 24 तारखेला सकाळी 8 वाजता टोल चालू केला आहे. त्याच्या आधी आम्ही 2 दिवस इथे ड्राय रन घेतलेला होता. दिवसातून 3 वेळा 1 तासासाठी फक्त ड्राय रन चालू होता, तर कोणताही टोल वसूल केलेली नव्हती, फक्त ट्रॅफिकच्या मुवमेंटसाठी ड्राय रन झालेला होता. आणि जो 67 किलोमीटरचा स्ट्रेच आहे तो मॅडम बोडरे आपलं चाळीसगावचा जो कन्नडचा घाट आहे त्याच्या पायथ्याशी एक बोडरे फाटा आहे, तिथून ते आपल्या चाळीसगाव चौफुली असा 67.231 किलोमीटरचा स्ट्रेच आहे. त्याच्यामध्ये 38 किलोमीटर लांबी जळगाव जिल्ह्यात येते आणि बाकी 29 किलोमीटर लांबी धुळे जिल्ह्यात आहे. ट्रायल्स घेतली का त्यांच्या माझ्याकडे व्हाईस आहे, त्यांनी म्हणजे अशा प्रकारचे कुठल्याही प्रकारचे ट्रायल्स घेतले जात नाही. यांनी कुठली ट्रायल्स घेतलेली आहे जे शेतकरी आजूबाजूचे ग्रामस्थ आहेत ग्रामपंचायत त्यांच्या कुठल्याही प्रकारच्या ना त्यांनी नोंदवलेल्या नाही. जिल्हाधिकारी साहेबांना पण विनंती केली होती की साहेब आपण त्या स्पॉटची पाहणी या संदर्भामध्ये ऑफिसमध्ये एक मीटिंग घेऊ आणि सफर काय असेल ते मग तुम्ही या संदर्भामध्ये प्रेसमध्ये आणि मॅडम आपल्याला आपली विनंती यादव साहेबांना आपण आज का उपस्थित नाही याचे कारण आपण नाही, त्यांनी पत्र दिलं होतं कलेक्टर साहेबांना, त्यांना कुठेतरी कारण की जिल्हाधिकारी साहेब पण ठीक आहे. हे संपूर्ण जे कामं आहेत त्याच्या संदर्भामध्ये कलेक्टर ऑफिसला आपण आपल्या सर्वांना ग्रामस्थांना न्याय द्यावा मॅडम. यावेळी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव, नंदुरबारचे खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्यासह सर्वच विभागातील प्रमुख अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाकीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा. मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे. रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025. संपर्क कार्यालय GTP स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे. संपर्क क्रमांक प्राचार्य BB महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45. प्राचार्य ST चौधरी 82 089 92 833. प्राचार्य BS जाधव 94 227 91 235. एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550. ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411. सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779. कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116. डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217. श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826.
पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे। धुळे शहरातील अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा शालेय विद्यार्थी आणि तसेच सरकारी अधिकारी यांच्या वापराचा कमलाबाई कन्या शाळा ते जुने कलेक्टर ऑफिस पर्यंतच्या रस्त्यावर जीवघेणे खड्डे तयार झालेत। दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत या रस्त्यावर विद्यार्थी तसेच सरकारी अधिकाऱ्यांची प्रचंड वर्दळ असते। या रस्त्याला लागून गरुड कॉम्प्लेक्सची मोठी व्यापारी पेठ असून या रस्त्यावर कमलाबाई कन्या शाळा, जिजामाता कन्या शाळा, जुने कलेक्टर ऑफिस, नवीन कलेक्टर ऑफिस, जिल्हा परिषद, स्टेट बँक ऑफ इंडिया ही महत्त्वाची प्रतिष्ठाने असून या रस्त्यावर सदैव रहदारी सुरू असते। दररोज सकाळी 10 वाजता कमलाबाई प्राथमिक शाळा सुटल्यावर हजारो चिमुकल्या विद्यार्थिनी रिक्षामध्ये याच ठिकाणाहून जात असतात। याच ठिकाणी रिक्षा पलटी होण्याचे प्रकार या खड्ड्यांमुळे अनेकदा घडलेत। अनेक विद्यार्थिनींचे अपघात देखील झालेले आहेत। दुचाकीस्वारांना देखील या खड्ड्यांमुळे वाहन चालवणं अवघड होऊन बसतं। या रस्त्यांची पावसाळ्यापूर्वी शिवसेनेनं आंदोलन केल्यानंतर डागडुजी करण्यात आली, मात्र पुन्हा एकदा हा रस्ता परत जैसे थेच झाला असून तातडीनं या रस्त्याची दुरुस्ती करणं गरजेचं आहे। या संदर्भात आज शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख कैलास मराठे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं। खड्ड्यांच्या ठिकाणी रांगोळी काढण्यात येऊन महापालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। आपण इथे बघू शकतात कमलाबाई कन्या हायस्कूलच्या ज्या आपल्या विद्यार्थिनी आमच्या भगिनी या इथे रोज शाळेमध्ये येत असतात। रिक्षामध्ये वाहतूक असो किंवा सायकलीवर चालणं असो, अपघात होण्याची तीव्रता इथं लक्षात घेऊन आम्ही माननीय आयुक्त मॅडम यांना वारंवार या गोष्टीची तक्रार करून सुद्धा या खड्ड्याचा इथं हे झालेलं नाही, रस्ता तयार करता आलेला नाही। तरी आम्ही आयुक्तांना लेखी स्वरूपात पण तक्रार केलेली असून लवकरात लवकर हा खड्डा बुजवण्यात यावा, नाही तर शिवसेनेच्या सैन्याने याच्यात जनआंदोलन उभारण्यात येईल असं आम्ही आयुक्तांना या माध्यमातून सूचित करीत आहोत। यावेळी शिवसेनेचे विभाग प्रमुख सागर निकम, किरण भुरे, योगेश पाटील, संदीप चौधरी, इस्तियाक अन्सारी, वैभव पाटील, सचिन रुणवाल, सागर भडांगे, राहुल कुवर, नवनाथ गोरे, भटू शेठे, सोमेश कानकाटे, दिलीप जगताप, अमोल शिंदे, दीपक लोखंडे आदी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा। मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे। रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025। संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे। संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45। प्राचार्य एस.टी. चौधरी, 82 089 92 833। प्राचार्य बी.एस. जाधव, 94 227 91 235। एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550। ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411। सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779। कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116। डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217। श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826। पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून
आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे। धुळे शहरात दररोज 5 ते 10 मोटरसायकलची चोरी होत असल्याचा आरोप करत युवा सेनेनं शहर वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांना निवेदन देत चोरीवर आळा घालण्याची मागणी केली आहे। या दुचाकी चोरीला आळा न घातल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा युवा सेनेच्या वतीनं देण्यात आलाय। धुळे शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणात अनोळखी फेरीवाले वाहनांची चाचपणी करत असतात। यामध्ये रात्री मोटारसायकल लंपास झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत। त्या वाहनांचे रंग आणि नंबर प्लेट बदलून शहरात बिनधास्तपणे त्या वावरत असतात। यामुळे या संशयित वाहनांची देखील चौकशी झाली पाहिजे। तसेच धुळे शहराला मध्य प्रदेश आणि गुजरात या दोन प्रमुख राज्यांच्या सीमा लागून आहेत। या दोनही राज्यातून मोठ्या प्रमाणावर चोरीची वाहनं धुळ्यात येतात, मात्र या वाहनांची कोणत्याही प्रकारची चौकशी केली जात नाही। तर अलीकडील काळामध्ये तमिळनाडू पासिंग असलेल्या मोटरसायकल देखील मोठ्या प्रमाणात रस्त्यावर दिसून येत आहेत। सदर वाहनांची चौकशी करून कागदपत्र जवळ ठेवण्याचं आवाहन शहर वाहतूक शाखेनं करावं अशी मागणी युवा सेनेच्या वतीनं यावेळी करण्यात आली आहे। आज आम्ही धुळे जिल्हा युवा सेनेच्या वतीने वाहतूक प्रशासनाला निवेदन दिले। निवेदनाचा मूळ विषय असा होता की धुळे शहरामध्ये मध्य प्रदेश, गुजरात या भागावर मोटरसायकली खूप मोठ्या प्रमाणात येत आहे। तसंच धुळे शहरात कुठल्या ना कुठल्या कॉलनीमध्ये रोज घटना घडते आहे। इथं मोटरसायकल चोरीला गेली, तिथं मोटरसायकल चोरीला गेली। मोटरसायकल चोरीला जात असताना 90% मोटरसायकल या मोटरसायकल मालकाला मिळत नाही। मग या मोटरसायकली जाता कुठं असा नागरिकांच्या वतीने प्रश्न उपस्थित होतोय। दुसरी गोष्ट म्हणजे अशी आम्ही वाहतूक प्रशासनाला एक सूचना सुचवली की जो कोणी मोटरसायकल चालक असेल त्यांनी आपल्या नातेवाईकाची मोटरसायकल आणली असेल, मित्राची मोटरसायकल आणली असेल, ती माहिती त्या चालकाला असणे अत्यावश्यक आहे। जर त्या चालकाला ती माहिती असेल तर तुमच्या स्कॅनरद्वारे त्या नंबर प्लेटवर सर्च करा। जर तो योग्य पद्धतीने मालकाचं नाव सांगत असेल ती मोटरसायकल सोडून द्या। जर त्याला चुकीच्या पद्धतीने नाव सांगत असेल तर रीतसर ती मोटरसायकल तुम्ही पोलीस स्टेशनला जमा करा। दुसऱ्या दिवशी जोपर्यंत त्या मोटरसायकलचे ओरिजिनल डॉक्युमेंट देत नाही तोपर्यंत ती गाडी सोडू नका असे निवेदन आम्ही या मागणीचं निवेदन वाहतूक पोलीस प्रशासनाला आम्ही दिलेलं आहे। परंतु जर वाहतूक पोलीस प्रशासनाने याच्याकडे गांभीर्याने लक्ष नाही दिलं तर येणाऱ्या काळात युवा सेनेचे उत्तर महाराष्ट्र सचिव आविष्कार वायजी भुसे, शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज भाऊ मोरे, महानगर प्रमुख संजय भाऊ वाल्ले यांच्या नेतृत्वात युवा सेना मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडेल असा आपण इशारा देतो। यावेळी युवा सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा। मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे। रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025। संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे। संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45। प्राचार्य एस.टी. चौधरी, 82 089 92 833। प्राचार्य बी.एस. जाधव, 94 227 91 235। एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550। ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411। सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779। कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116। डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217। श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826। पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे।
लहान मुलांमधील गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्यासाठी त्यांच्यावर बालपणापासून चांगले संस्कार होणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश संदीप स्वामी यांनी केलंय। महिला आणि बालविकास विभागाअंतर्गत चाचा नेहरू बाल महोत्सवाचा समारोप जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जिल्हा क्रीडा संकुल धुळे या ठिकाणी झाला। यावेळी न्यायाधीश श्री स्वामी बोलत होते। या कार्यक्रमाला महिला बाल विकास विभागाचे नाशिक विभागीय उपायुक्त चंद्रशेखर पगारे, जिल्हा परिषद जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय फडो, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा डॉक्टर श्रीमती उषा साळुंखे, बाल कल्याण समिती सदस्य अनिता भांबेरे, सुरेखा पवार, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गिरीश जाधव, परिवीक्षा अधिकारी दिनेश लांडगे, बाल संगोपन संस्थाचालक सुनील वाघ, शरद पाटील, सहाय्यक लेखाधिकारी मनीषा पिंपळे आदी उपस्थित होते। लहान मुलांमध्ये चांगल्या संस्कारांची सुरुवात ही आई वडिलांनंतर शाळेपासून होत असते। यामुळे लहान मुलांना चारित्र्य संपन्न बनवण्यासाठी आई वडिलांनंतर शाळेतील शिक्षकांची महत्त्वाची भूमिका आहे। आपण जशी लहान बाळाची काळजी घेतो तशीच काळजी मुलांची घ्यावी। मुलांना योग्य वेळी दिशा देणं आवश्यक आहे। तसेच मुलांना लहानपणापासून मुलींचा, स्त्रीचा सन्मान करणं शिकवणं गरजेचं आहे, जेणेकरून समाजातील अत्याचार कमी होण्यास मदत होईल। लहान मुलींना देखील गुड टच, बॅड टच तसेच त्यांच्यावर कोणी अत्याचार करत असल्यास या संदर्भात माहिती शिक्षकांना द्यावी। शिक्षकांनी देखील न घाबरता पोलीस किंवा महिला बाल विकास कार्यालयाला माहिती द्यावी किंवा टोल फ्री क्रमांक 1098 वर कॉल करावा। वसतिगृहात राहणाऱ्या मुलामुलींवर अत्याचार होणार नाही याची काळजी शिक्षक तसेच अधीक्षकांनी घ्यावी, असं आवाहन देखील यावेळी संदीप स्वामी यांच्याकडून करण्यात आलंय। किंवा माझा विद्यार्थी हा आहे, अन्यथा परिस्थिती अशीच असणार आहे की तो जेलमध्ये जाणार आहे, कारण संगतच तशी लागत जाते। मुलं खूप चंचल असतात आणि मुली जन्मतःच संयमी असतात, त्याच्यामुळे हा फरक आहे। मीही मुलगाच आहे, त्याच्यामुळे मी नक्की सांगू शकेन की त्याच्यामुळे आपल्याला आजच्या पिढीला एक चांगल्या पद्धतीने सुसंस्कारी बनवायचं असेल तर त्याची सुरुवात एकतर आपल्या घरातून करावी लागेल, आपल्या मुलांपासून, आणि दुसरी सुरुवात आपल्या शाळेतून, कारण तुम्ही तर सर्व शिक्षक आहात, तुम्हीच भारताचं भविष्य घडवणारे आहात, तुम्हालाच ते सांगता आलं पाहिजे। बरेच जण शिक्षक म्हणतील की मुलं ऐकत नाहीत, पण मी तर असं सांगेन की आई वडिलांपेक्षा जास्त तर शिक्षकांचंच मुलं ऐकत आहेत, भीती त्यांचीच जास्त असते। त्याच्यामुळे जर गुरुवर्यांनी जर ठरवलं, तर तुम्ही सर्व गुरुवर्य आहात, तुम्ही जर ठरवलं तर नक्कीच प्रत्येक मुलगी सुरक्षित राहू शकते आणि प्रत्येकाचा मुलगा उद्या आरोपी होता होता तो वाचू शकतो आणि एक चांगला नागरिक बनून येऊ शकतो। त्यामुळं या बाल महोत्सवाच्या निमित्तानं जे आम्ही कोर्टात फार मन हेलावून टाकणाऱ्या घटना ज्या आम्हाला चालवाव्या लागतात, केसेस, त्याचे एक विदारक चित्र पाहून वाईट वाटलं, म्हणून अशा प्रसंगी सांगायचं मला मोह आवरत नाही की मुलींची आणि मुलांची आज आपण समाज म्हणून काळजी घेण्याची वेळ आलेली आहे। आपण जर काळजी घेतली तर आपलं भारताचं भविष्य सुरक्षित राहणार आहे आणि अशी बाल महोत्सवामधली संख्या सुद्धा वाढत राहणार आहे, कारण मुलीला आपण बघा एखाद्या टूरला सुद्धा पाठवायची आपलं धाडस होत नाही। आपण सावध राहायचंय, आपल्या विरुद्ध एखादा अत्याचार झाला तर तो सांगायचा आहे, गप्प बसलो तर पुन्हा पुन्हा अत्याचार होत राहतो। त्याच्यामुळे मुली असतील किंवा मुलं असतील, प्रत्येकाने आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर आपल्या एकदम जवळचा जो माणूस वाटतो आपल्याला आणि सुरक्षित वाटतो त्या व्यक्तीला आपण आवर्जून सांगितलं पाहिजे की माझ्यासोबत असा लैंगिक अत्याचार झालेला आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाकीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा। मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे। रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025। संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे। संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45। प्राचार्य एस.टी. चौधरी, 82 089 92 833। प्राचार्य बी.एस. जाधव, 94 227 91 235। एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550। ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411। सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779। कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116। डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217।
श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73,558,826. पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे, असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेची स्थायी समिती सभा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांच्या नेतृत्वामध्ये संपन्न झाली आहे. या सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. शिक्षण विभाग, पाणी पुरवठा विभाग यांसह विविध विभागांच्या विषयावर सविस्तर चर्चा करत अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या. पण आता एक उदाहरणार्थ एक गाव, त्या गावाच्या लगत एखाद्या किलोमीटरवर जर वस्ती असेल तर तिथं वस्ती शाळा सुरू असणे अपेक्षित आहे. पण त्या गावाच्या लगत वस्ती नाही, फक्त ती शाळा बाहेर 500 मीटरवर तिथं फक्त वर्ग खोली बांधून घेतली आणि तिथं विद्यार्थी पट हा 5, 6, 7, 8 असा आहे. मग हा 8 तास का करतोय आपण ती वस्ती शाळा चालवण्याचा? गावातलेच मुलं आहेत. आता उदाहरणार्थ दाखल द्यायचं झालं तर आमचं सांबोडे गाव, आमचे सांबोडे गाव हे 4 विभागात बसलेले, पण त्याच्यातलं एक पानखेडा म्हणून जी वस्ती आहे ती गावापासून 1.5 किलोमीटर लांब, तिथं वस्ती शाळा असणं गरजेचं आहे, हरकत नाही, कारण 1.5 किलोमीटर विद्यार्थ्यांना यायला सोयीचं नाही. पण दुसरं उदाहरण जर मस्जिदचं घेतलं तर मस्जिदमध्ये वस्ती आजूबाजूला लगत नाही, गावातच वस्ती आहे. फक्त ती परिस्थिती नियरला एकच वस्ती गावाच्या बाहेर आहे 1.5 किलोमीटर अंतरावर, पण गावातच केंद्र शाळा आहे, तरी वेगवेगळ्या 2-3 ठिकाणी वस्ती शाळा सुरू आहे. याचं काही आपण काही पडताळणी करणार आहोत. पीएन म्हणजे काय हे आम्हाला सांगता येणार. बजेटच्या मीटिंगला होती मी 2 दिवस. त्याची गरज उलट शाळेत घेऊन जाण्यासाठी गावातच वस्ती आहे, गावाच्या बाहेर वस्ती असते. मी तुम्हाला मग सांगितलं ना, गावाच्या बाहेरच्या पेरीमध्ये 1 किलोमीटर, 1.5 किलोमीटर, 2 किलोमीटर कुठे जरी असेल हरकत नाही ना, तिथं तुम्ही जरूर वस्ती शाळा चालवा. शाळा बाहेर, पण गावातच वस्ती आहे आणि ते मुलं ते शाळेत फक्त तिकडे बाहेर घेऊन जायचं 8 तास चाललाय. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, कृषी सभापती हर्षवर्धन दहिते, शिक्षण व आरोग्य सभापती सोनी कदम यांच्यासह ज्येष्ठ सदस्य पोपटराव सोनवणे, महावीर सिंग रावल यांच्यासह स्थायी समितीतील सदस्य आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.